नमस्कार, मी जे.सी. डॉक्टर सुयोग भागवत, जे.सी.आय. दापोलीचा माजी अध्यक्ष. आम्ही जे.सी.आय. दापोली 26 एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करत आहोत. सलग दुसऱ्या वर्षी आम्ही हे रक्तदान शिबिर राबवत आहोत. मागच्या वर्षी खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला या रक्तदान शिबिराला भेटला. माणूस समाजाचा काहीतरी देणं लागतो आणि प्रत्येक माणूस आपल्या परीनं काही ना काहीतरी समाजाला देत असतो. मात्र रक्तदान हे असं आहे जे जीवनदान आहे, जे आपल्याकडे खूप मुबलक परिस्थितीत उपलब्ध असतं, मात्र आपण कुठेतरी ते देण्यासाठी कमी पडतो. डॉक्टरी ह्या पेशामध्ये काम करत असताना असं बरेच वेळेला आम्हाला जाणवलं की रक्ताच्या अभावामुळे पेशंटचा जीव दगावतो आहे किंवा पेशंटला ट्रीटमेंट करताना आम्हाला बऱ्याच कठीण समस्यांना सामोरं जावं लागतं. मात्र जर हे रक्त मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असेल तर बऱ्याच आजारांवरती पेशंटला ह्या रक्ताचा उपयोग होऊ शकतो आणि त्यांना ट्रीटमेंट करण्यासाठी आपण एक जीवनदान नक्कीच आपण देऊ शकतो. जे.सी.आय. दापोली मागच्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षीही संतोष अब्गुल प्रतिष्ठान यांच्यामार्फत दापोलीमध्ये जे दापोली स्टोरेज युनिट चालू केलं आहे त्यांच्याबरोबर आम्ही हा ब्लड डोनेशनचा किंवा रक्तदानाचं शिबिर आम्ही आयोजन करत आहोत. ह्याचं कारण असं की मागचे 10 वर्ष मी दापोलीमध्ये वैद्यकीय व्यवसायामध्ये आहे. सुरुवातीला रक्ताची खूप चणचण होती. छोट्या छोट्या गोष्टींसाठी रक्त असेल, प्लेटलेट असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टी असतील त्यासाठी पेशंटच्या नातेवाईकांना महाड असेल किंवा डेरवण असेल अशा ठिकाणी जावं लागायचं. पण जेव्हापासून दापोली स्टोरेज युनिटची स्थापना झाली तेव्हापासून दापोलीतील मंडणगड तसेच खेड तालुक्यातील सर्व पेशंट्सना हे मोफत असं हे रक्त ह्या दापोली ब्लड स्टोरेज युनिटकडून मिळतं. आपण जर इथे रक्तदान केलं तर आपल्या ओळखीतून जे कोणी नातेवाईक, जे कोणी पेशंट हॉस्पिटलमध्ये गेले असतील, जर आपण संतोष अब्गुल प्रतिष्ठान यांच्याकडे अप्रोच झालो तर त्यांना मोफत असं हे रक्त दिलं जातं. त्यासाठी शुल्क फक्त 300 रुपये हे क्रॉस मॅचचं केलं जातं आणि माझ्या मते ही खूप मोठी सामाजिक बांधिलकी हे प्रतिष्ठान जपत आहे आणि त्यालाच कुठेतरी खारीचा वाटा मिळावा म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही जे.सी.आय. दापोलीने हे रक्तदान शिबिर आयोजन करण्याचं ठरवलं आहे. मी समस्त दापोलीकरांना आणि मुख्य म्हणजे तरुणांना कळकळीचं आवाहन करतो की खूप जास्त संख्येने तुम्ही ह्या रक्तदान शिबिरामध्ये पार्टिसिपेट व्हा, रक्तदान करा. कारण रक्तदान हे जीवनदान आहे आणि आपण हे जीवनदान दिलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.